नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या एमएच एक्झामसाठी जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे, अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी। या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 13 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केलेले आहेत। या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी ही सिरीज जॉईन केलेली नाही ते विद्यार्थी ही सिरीज जॉईन करू शकता। सिरीजबद्दल माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, व्याख्यान पद्धतीबाबत असत्य विधान शोधा। कमी वेळामध्ये जास्त अध्यापन करता येते, हा त्याचा गुण आहे। व्याख्यानानं जो काही कंटेंट आहे टीचिंग तो जास्त आणि कमी वेळामध्ये शिकवता येतो, तर हे बरोबर आहे। अवधान केंद्रीकरण होते, आता हे शुअर नाही। कारण काय आहे, आपल्याला भी माहिती आहे की व्याख्यान हे एकेरी असतं, एकांगी असतं आणि ते जर लॉंग टाईम चाललं तर ते लेक्चर आपल्याला रटाळवाणं वाटतं। म्हणून व्याख्यानामध्ये कॉन्सन्ट्रेट होईल किंवा अवधान केंद्रीकरण होईल असं आपल्याला शुअर सांगता येत नाही। म्हणून आपण याला थोडंसं कट करूयात। सी आहे, तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडता येतात, हे बरोबर आहे। दुर्मिळ माहिती सहज देता येते, हे पण शक्य आहे। मग आता इथं असत्य कोणतं वाटू लागलं, पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भात खालील कोणते विधान यथार्थ आहे। विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे, विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे, शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे आणि शिक्षकाला प्रत्याभरण देणे। आता प्रश्न थोडासा काळजीपूर्वक वाचायचा अशा वेळेस, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की 1-2 उत्तर आहेत, तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भानं यथार्थ, सर्वात जास्त यथार्थ कोणते, तर विद्यार्थ्याची गुणवत्तेची प्रतवारी लावणे इतकं अल्पकालिक म्हणजे उद्दिष्ट नसतं मूल्यमापनाचं। विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे, हां हे उत्तर होऊ शकतं, कारण मूल्यमापनच आपण यासाठी विद्यार्थ्याचं करतोय की तो जो शिकत असताना, अभ्यास करत असताना, एखादं कौशल्य त्याच्या अंगामध्ये विकसित होत असताना जे काही क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित होतात त्याचं मूल्यमापन याच्यासाठी करायचं आहे आपल्याला की आपल्याला फीडबॅक द्यायचा की तू इथं चुकतो, त्याला डायग्नोसिस करायचे, त्याला मार्क द्यायचे, तर त्याला सुधारणा सुचवायच्या आहेत। म्हणजे फीडबॅक देणं हे इम्पॉर्टन्स आहे इव्हॅल्युएशनमध्ये। म्हणजे बी उत्तर वाटते, तरी पण सी वाचूया। शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे, शिक्षकांना गरज नाही मूल्यमापनामध्ये, म्हणून डी पण कटला। म्हणजे इथं सर्वात यथार्थ आता कोणता पर्याय राहिला, तर पर्याय बी हा इथे सर्वात यथार्थ पर्याय होणार आहे। त्यानंतर औपचारिक शिक्षण म्हणजे काय, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा। औपचारिक शिक्षण म्हणजे काय, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा। ठीक आहे, अध्यापन पद्धतीत, वर्ग पद्धतीत व शिक्षकाने प्रत्यक्ष उपस्थितीत शिकविणे यास महत्त्व असते। औपचारिक शिक्षणामध्ये यस, आपल्याला माहिती आहे की फॉर्मल एज्युकेशन म्हणजे कोणतं, जे तुम्ही शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेताना त्याला आपण फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतो। आणि जे तुम्ही बाहेर समाज किंवा कुठे एखाद्या वर्तमानपत्रातून, बुक्समधून माहिती घेता, जनरल तुम्ही माहिती कुठून तरी घेता, जिथं लेक्चर्सची गरज नाही, तर त्याला आपण अनौपचारिक शिक्षण म्हणू ना। म्हणजे पहिलं विधान औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत बरोबर आहे, पण आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे, म्हणजे हे आपलं उत्तर नसणार आहे। हे तर बरोबर सांगायला लागलं। अभ्यासक्रम पूर्व निश्चित केलेला असतो, हे पण विधान अगदी बरोबर आहे, कारण तुम्ही कोणत्याही वर्गात चाललात, वर्ग 10वीचं शिक्षण घेतायत, तुम्ही ग्रॅज्युएशन करतायत, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत, ठीक आहे, तर त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो अगोदरच निश्चित केलेला असतो। ठीक आहे, हे फॉर्मल एज्युकेशनचं एक चांगलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे। म्हणजे बी पण
बरोबर आहे. हे उत्तर नाही आपलं, कारण आपल्याला अयोग्य विचारले. कुणाच्या बाबतीत? फॉर्मल एज्युकेशनच्या बाबतीत. गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केला जातो? नाही, अभ्यासक्रम गरजेनुसार नसतो. जो अभ्यासक्रम त्या कोर्सेसला आहे, त्या इयतेला आहे, त्या वर्गाला आहे, तोच अभ्यासक्रम असतो, तो गरजेनुसार नसतो. म्हणजे गरजेनुसार अभ्यासक्रम कुठे असू शकतो? तो असू शकतो अनौपचारिक शिक्षणामध्ये. म्हणून सी इथं कटलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच उत्तर आपलं सी येणार आहे. कारण डी वाचा. विविध स्तर असतात. आधीच्या स्तरावरील शिक्षण पूर्ण केल्याशिवाय पुढील स्तरावरील शिक्षणात प्रवेश दिला नाही. ते ना आपण तो 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर अगोदर तो पास झाल्याशिवाय पुढच्या वर्गात तो जात नाही. म्हणजे हे पण काय आहे? फॉर्मल एज्युकेशनचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोण फॉर्मल एज्युकेशनबद्दल व्यवस्थित माहिती देत नाही? तर पर्याय सी. म्हणून पर्याय सी हे उत्तर आहे. तेच अयोग्य आहे. कुणाच्या बाबतीमध्ये? औपचारिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये. खालीलपैकी कोणता पर्याय ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही? परत निगेटिव्ह क्वेश्चन विचारला. ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही म्हणतो शेवटी तो. देत नाही. ठीक आहे, चला. लवचिकता जास्त असते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये लवचिकता जास्त असते. बरोबर आहे. लवचिकता जास्त असतं म्हणजे सहज पद्धतीनं तुम्ही कुठेही, ठीक आहे, प्रवासामध्ये तुम्ही ते मॅनेज करू शकता. तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स करू शकता. आणि त्याचं बसण्याचं पोस्चर्स वगैरे असं काही त्याला काही म्हणजे मर्यादा नसतात. हे असं लवचिकता आहे त्याच्यामध्ये. तर हो, आहे लवचिकता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे टाईमानुसार. आणि तुम्ही आता बघता यूट्यूबचे व्हिडिओ आपण कुठल्याही पद्धतीमध्ये कधीही तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ऐकू शकता आणि तो तुम्ही कोर्स पूर्ण करू शकता. विद्यार्थी आंतरक्रिया सहवास तात्कालिक स्वरूपाचा असतो? आता हे पण बरोबर आहे या बाबतीत, ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या बाबतीमध्ये. कारण काय आहे, आता ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या बाबतीत म्हणजे विद्यार्थी ऑनलाईन करायला लागला. कुठं समजा उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये गुगल मीटवर, ठीक आहे, तर ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलं. तर त्यांचा जो विद्यार्थी आंतरक्रिया आहे, तो जो सहवास आहे, तो तात्कालिक आहे ना. म्हणजे खूप कमी का तेवढं लेक्चर होईपर्यंतच विद्यार्थ्याचे चेहरे एकमेकाला दिसतील. विद्यार्थ्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं ॲक्च्युली, तो कोणत्या आपल्या क्लासरूम टीचिंगमध्ये होतं, जे ऑनलाईन पद्धतीमध्ये होत नाही. क्लासरूममध्ये असतो विद्यार्थी एकमेकासोबत, पाणी प्यायला जाताना असतो, मधल्या इंटरव्हेलमध्ये काय तो नाश्ता करायला जातो, किंवा अजून एक्सेट्रा जे काही बाबी असतील त्या विद्यार्थ्यांच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणाऱ्या असतात. म्हणून तो बी पण काय आहे? बरोबर आहे. तिथं जास्त असतं, इथं इंटरॅक्शन कमी असतं. विद्यार्थी कृतिशीलतेला वाव अमर्याद स्वरूपाचा असतो? अमर्याद स्वरूपाचा. आता विद्यार्थी कृतिशीलतेला वाव अमर्याद आहे का? अमर्याद तर तो ऑफलाईन एज्युकेशनमध्ये असेल. इथे रॉंग झाला ना. मग हा मर्यादित स्वरूपाचा आहे. उलट विद्यार्थी तेवढंच ऐकेल जे 1 तासाचं लेक्चर आहे किंवा जे अर्ध्या तासाचं लेक्चर आहे. एक्स्ट्रा जो ॲक्टिव्हिटीज आहे त्या फक्त स्कूलमध्ये म्हणजे ऑफलाईन एज्युकेशन सिस्टममध्येच होऊ शकतात. इथे फक्त नेमकं जे पाहिजे आहे तेच दिलं जातं. जसं आता आपण टेस्ट सिरीज समजून सांगत असताना आपल्याला एकदम फोकस त्या प्रश्नांच्या स्वरूपावर करावा लागतो. आपल्याला अवांतर बोलता येत नाही, आमचे एक्सपिरियन्स सांगता येत नाही, किंवा आजकाल काय झालं हे मी तुम्हाला सांगत नाही, किंवा तुम्ही मला सांगू शकत नाही. म्हणजे आपल्याला इथं मर्यादा आल्या. ऑनलाईनला इथं मर्यादा आल्या, अमर्यादा नाही. म्हणजे विद्यार्थ्या कृतिशीलतेला वाव अमर्यादित आहे का? मग नाही, मर्यादित आहे. मग हेच रॉंग आहे ना. हेच उत्तर आहे पर्याय सी. कारण ऑफलाईनच्या तुलनेत कमी खर्चिक असते का? यस. तुम्ही बघा कोणत्याही ज्या मोठमोठाले कोर्सेस आहेत तुम्ही ऑनलाईन जर करायला लागलात, उदाहरणार्थ आपण ज्या मोठ्या एक्झाम आहेत जसं UPSC एक्झाम आहे, तुम्हाला जर ऑफलाईन कोर्स करायचा तर खूप सारे पैसे लागतील, ऑनलाईन कोर्स करायचा तर खूप कमी त्याच्या तुलनेमध्ये पैसे लागतील. म्हणून आपल्याला सहज हे लक्षात येतं की A, B आणि D त्याचे वैशिष्ट्य येतं, C मात्र त्याचं वैशिष्ट्य नाही. म्हणून Cच काय आहे? ऑनलाईन पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही. सजीव व निर्जीव यामधील फरक स्पष्ट करणे विधानातून कोणता स्तर दिसून येतो?
मूल्यमापनाच्या संदर्भानं प्रश्न आहे. D.Ed. B.Edच्या विद्यार्थ्यांना एका म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये हा प्रश्न कळून जातो. कारण ज्ञान काय असतं, ज्ञानामध्ये काय होईल बाबा, सजीव निर्जीव पाठ शिकवलं तर ज्ञान काय याच्यामध्ये नॉलेज आहे की सजीव आणि निर्जीव याबद्दल माहिती विद्यार्थी सांगतो. बरोबर आहे, हे झालं ज्ञान. कारण ज्ञानामध्ये काय असतं, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेली असते स्टुडंटनं. बरोबर आहे का? म्हणून ज्ञान होत नाही, तिथं फक्त माहिती देईल तो की हा सजीव असतो आणि याला निर्जीव म्हणायचं, एवढं सांगतो. म्हणजे तो काय, हे ज्ञानाचं स्तर आहे. आकलन, जेव्हा तुम्हाला सजीव आणि निर्जीवाबद्दल आकलन होईल त्यावेळेस तुम्ही सांगता की या दोघांमधला डिफरन्स काय आहे. म्हणून लगेच लक्षात येतं आपल्याला की एखादी बाब समजणे अपेक्षित असतं ना आकलनामध्ये. मग जोपर्यंत विद्यार्थ्याला सजीव आणि निर्जीवांचे पूर्ण वैशिष्ट्य, त्यांचा वाढ विकास समजत नाही तोपर्यंत शक्य नाही फरक सांगणं. म्हणून हे आकलनाचा स्तर आहे. कौशल्य तर इथं नाही आहे. कौशल्यामध्ये फरक स्पष्ट करा, यातून काय कौशल्य दिसत नाही. आणि उपयोजन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की जे काही तुम्हाला नॉलेज आहे ना त्याचा तुम्हाला जीवनामध्ये उपयोग करता आला पाहिजे. म्हणजे प्रश्न तर म्हणजे बघा, कधी कधी काय होते, प्रश्न अवघड असतो पण पर्याय इझी असतात. म्हणून तुम्ही मेथडनं जर गेले पर्यायाच्या कट मेथडनं तर तुम्हाला समजतं की समजल्याशिवाय विद्यार्थी फरक स्पष्ट सांगू शकत नाही. म्हणजे इथं आकलन झालं विद्यार्थ्याला, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील मूलभूत संशोधन हे सिद्धांताचे विकसन आणि तपासणी याच्याशी संबंधित असते. जे सिद्धांत काय म्हणले बघा, शिक्षण क्षेत्रातील मूलभूत संशोधन हे सिद्धांताचे विकसन आणि तपासणी यांच्याशी संबंधित असते. जे सिद्धांत शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यार्थी कसे वर्तन करतात याच्याशी संबंधित असतात. बरोबर आहे नाही, पर्याय हेच बरोबर आहे. संस्थेच्या गुणवत्तेशी काही संदर्भ नाही, शैक्षणिक अनुदान तर कुठं काही संदर्भ लागाना, आणि संस्थेच्या वाढीशी नाही. तर शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यार्थी कसे वर्तन करतात, जसं आपल्या पॅडागॉजीमध्ये किंवा अध्यापनशास्त्रामध्ये कशाला म्हणू आपण मूलभूत संशोधन, आपण म्हणू पियाजेटचा कॉग्निटिव्ह थेरीजला. ठीक आहे, अध्ययन अध्यापन मानसशास्त्रीय जे सिद्धांत आहेत ना त्याला आपण म्हणू. आणि काय करतात ते, तर आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यार्थी कसे वर्तन करतात याच्याशी संबंधित ते असतात. पर्यायी उत्तरे. नेक्स्ट, प्रायोगिक संशोधनातील चलामध्ये बदल घडवून आणू शकेल अशा चलाला डॅश असं म्हणतात. तर अशा चलाला आपण स्वतंत्र चल असं म्हणतो. कारण इतर चलामधील बदलावर ज्याचं बदल अवलंबून नाहीत असे गृहीत धरलेले असते त्यास आपण स्वतंत्र चल असं म्हणतो, जसं अध्यापन पद्धती. म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर संशोधकामध्ये कोणते गुण आवश्यक आहेत, संशोधकामध्ये जिज्ञासू आणि कल्पकता इम्पॉर्टंट आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन गरजेचा आहे. वळणदार हस्ताक्षर काही गरजेचं नाही. वळणदार हस्ताक्षर अत्यावश्यक गुण आहे का त्या संशोधकाचा नाही ना, तो म्हणजे आता तर आपण मूळ रिसर्च थेसिसच टाईप कुठं त्या कम्प्युटरवर करालो तिथं काही हस्ताक्षराचा संदर्भ येत नाही म्हणून गरजेचं नाही. असेल तर ठीक आहे, प्रभावी व्यक्तिमत्व असेल तर ठीक आहे, पण काही गरजेचं नाही. तुमचं व्यक्तिमत्व बघून तुम्ही संशोधन करत नसता. तुमचं नॉलेज, तुमची जिज्ञासा, तुमची कल्पकता, तुमचा दृष्टिकोन, काम करण्याची तळमळ, संशोधनाबद्दल असणारी आस्था, या सर्व बाबी अत्यावश्यक आहेत संशोधनासाठी. 3 आणि 4ची गरज नाही. म्हणून 1 आणि 2च उत्तर घ्या, म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर 2 चलामधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढीलपैकी कोणते मापक वापरले जाते. शततमक, ज्याला आपण पर्सेंटाईल म्हणतो. पर्सेंटाईल 2 चलामधील संबंधासाठी वापरत नाहीत, तर पर्सेंटाईल वापरतात 2 भिन्न गटातील विद्यार्थ्यांनी एकाच विषयात मिळालेल्या गुणाची योग्य तुलना करण्यासाठी, किंवा एखाद्या विद्यार्थ्याने एकाच विषयात निरनिराळ्या परीक्षामध्ये जे गुण मिळवले असतात त्याचे वर्गातील स्थान काढण्यासाठी पर्सेंटाईल वापरतात. ठीक आहे. मीन, तर ते सरासरी काढण्यासाठी. काय वर्ग चाचणी, तर हे डेटा विश्लेषण, आकस्मिक सारणी विश्लेषण यासाठी काय वर्ग चाचणी वापरतात.
सहसंबंध हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दोन चलामधील संबंध यावरूनच उत्तर मिळतं पर्याय डी. खालीलपैकी कोणती संशोधन पद्धती नाही म्हटले ना. ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे, फेमस आहे. कॉम्पॅरेटिव्ह पण आहे. इंटरव्ह्यू संशोधन पद्धती नाही, इम्पॅरिकल आहे. इंटरव्ह्यूच नाही म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं ना की इंटरव्ह्यू हे काय एक तंत्र आहे ना. संशोधनाची जी साधने ना त्याच्यामध्ये तंत्र आणि साधने. तंत्र म्हणजे कोणते, मुलाखत तंत्र आहे, निरीक्षण एक तंत्र आहे, प्रक्षेपण एक तंत्र आहे. म्हणून त्याला एक तुम्ही तंत्र म्हणू शकता मुलाखतीला, ती रिसर्च मेथड नाही आहे. म्हणून काय पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर पॅसेज आहे तुमच्याकडं ऑलरेडी याचं PDF आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आपण आज हे व्हिडिओ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 11 पॅरेग्राफवर आधारित आहे ते, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 12 पर्याय ए. प्रश्न क्रमांक 13 पर्याय सी. प्रश्न क्रमांक 14 पर्याय डी. प्रश्न क्रमांक 15 पर्याय ए. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 कम्युनिकेशनचा आहे. लिखित संप्रेषण प्रभावी होण्यासाठी हे आवश्यक आहे. एकसंघपणा गरजेचा आहे का? एकसंघपणा, त्या लिखाणामध्ये एकसंघपणा गरजेचा आहे ना. ठीक आहे. सुसंगती अत्यावश्यक आहे. ठीक आहे. समजा तुम्ही एखादा अर्ज केला, तुम्ही एखाद्याला पत्र पाठवलं ऑफिशियली, तर सुसंगतपणा गरजेचा आहे, एकसंघपणा गरजेचा आहे, संक्षिप्तता गरजेची आहे. आलं लक्षामध्ये? अर्जामध्ये तुम्ही का 10-12 पानं लिहू शकत नाही. संक्षिप्तता महत्त्वाची आहे. टिप्पणी काढणे हे काय महत्त्वाचं नाही. हा कुठं आला रिटर्न कम्युनिकेशनचा हा पार्ट कशाला टिप्पणी काढणे, शॉर्ट नोट्स काढणे? ते तर अभ्यासाचा आणि सरावाचा ॲक्टिव्हिटी आहे. म्हणून डी वगळा, बाकी ओके. डी वगळा याला म्हणजे काय, अ, ब आणि क. अ आणि ब कोण सांगतो? पर्याय सी सांगतो. वर्गातील शिक्षकाचे संप्रेषण या प्रकारात येते. तर वर्ग संप्रेषण हे काय आहे? एक व्यक्तिसमूह संप्रेषण आहे ना. कट मेथडनं जा. व्यक्ती अंतर्गत संप्रेषण म्हणजे काय? दोन व्यक्तीमध्ये आपापसातली चर्चा. इथं दोन व्यक्ती नसतात वर्ग म्हणजे. ठीक आहे. म्हणून पर्याय एक कटला. व्यक्तिसमूह संप्रेषण म्हणजे काय? एक व्यक्ती अनेकाशी संवाद साधते. शक्य आहे, त्याला म्हणू शकते शिक्षक अनेक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतो ना, म्हणून याला व्यक्तिसमूह संप्रेषण म्हणता येईल. कारण समूह अंतर्गत संप्रेषण म्हणजे काय? जेव्हा विविध माध्यमाद्वारे संप्रेषण घडविले जाते त्यासाठी आपण म्हणजे त्याला काय म्हणू आपण, वर्तमान, रेडिओ, TV, हे यूट्यूब प्लॅटफॉर्म वगैरे हे सगळे काय आहे? समूह अंतर्गत संप्रेषणाचे उदाहरण आहेत. एक मार्ग इथं येणारच नाही कारण इथं वर्गाचा विषय आला म्हणून इथं तर डी तर असाही कटला. म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर एक संप्रेषण चक्र पूर्ण झाले म्हणजे संबंधित संदेश ग्राहकापर्यंत पोहोचला असे होत नाही. याचे प्रमुख कारण काय आहे? ते काय, आता तेच काय म्हणालेत की एक संप्रेषण चक्र पूर्ण झाले म्हणजे संबंधित संदेश ग्राहकापर्यंत पोहोचला असं होत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे काय? प्रेक्षकाचे संबंधित घटक वा घटनेसंबंधीचे सांकेतीकरण यथातथ्य असतेच असे नाही. बरोबर आहे ना. हे उत्तर म्हणजे हे शक्य आहे ना. म्हणजे समजा तुमची एक कम्युनिकेशन प्रोसेस कंप्लीट झाली पण संदेश ग्राहकापर्यंत पोहोचला असं होत नाही. त्याचं कारण प्रेक्षकाच्या संदर्भाने संबंधित घटक वा घटकासंबंधीचे सांकेतीकरण यथातथ्य असतेच असे नाही. हे बरोबर आहे ना. मॅसेजमध्येच प्रॉब्लेम आहे तुमच्या. ठीक आहे. संप्रेषण माध्यमावर प्रभुत्व असतेच असं नाही. समजा तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ आता आपण यूट्यूबवर कम्युनिकेशन करायला आलो आणि आपल्याला तो मोबाईल कसा पकडायचा किंवा कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं किंवा हे स्क्रीन रेकॉर्डर कसं यूज करायचं हे जर माहीत नसेल तर मी तुमच्यासोबत कम्युनिकेशन करणारच नाही ना. म्हणून अडथळा होऊ शकतो हा पण ग्राहकापर्यंत पोहोचायला मेसेज. घटक वा घटनेचे आकलन बुद्धिप्रमाण असतेच असे नाही हे पण शक्य आहे.
म्हणजे वरीलपैकी सर्व घ्या उत्तर आता, कारण हे तिन्ही शक्य आहे. भारतातील दूरचित्रवाणीच्या इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? 1970चे दशक दूरचित्रवाणीला सुरुवात झाली नाही, हे तर प्रायोगिक तत्वावर 1959 मध्ये दिल्लीला सुरू केलं होतं ना, म्हणजे हेच रॉंग आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. कारण बाकीचे सर्व बरोबर आहेत. बघा 1980चे दशक रंगीत प्रसारणाची सुरुवात झाली चेन्नईवरून, बरोबर आहे. 2000चे दशक खाजगी वाहिन्यांचा प्रसार झाला, बरोबर आहे. 1991चा गॅट करार, नंतर पहिलं विदेशी चॅनल CNN, नंतर पहिलं खाजगी चॅनल सुरू झालं भारतामध्ये ZTV. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. 91च्या नंतरच्या घटना आहेत. 2010च्या दशके डायरेक्ट टू होम TV प्रसारणाची सुरुवात आहे, बरोबर आहे. 2004मध्ये 16 डिसेंबर 2004मध्ये DTH सुरू झालं, म्हणजे ते 10वे शतक होतं, म्हणजे ते बरोबर आहे. BCD बरोबर आहे. त्यानंतर जे आपण टेस्ट सिरीज घेतोय ना, तर या अगोदर आपण 12 पेपर घेतलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना 12 पेपर राहिलेले आणि हा पेपर, त्याचबरोबर जसा जसा वेळ मिळेल आपल्याला तसं आपण अजून काही 2-3 पेपर घेण्याचा प्रयत्न करूयात. हे सर्व पेपर म्हणजे अजून 1-2 पेपर घेऊयात, आणि झालेले 12 पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. 450 रुपये. या 450 रुपयामध्ये तुम्हाला झालेले 12 पेपर आणि आता जे काही 1-2 पेपर आपण पुढे घेऊयात, आणि हा एक पेपर, तुम्हाला हे सर्व पेपर मिळून जातील. ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 450 रुपये फीस पाठवायची आहे 98 23 24 71 91 या नंबरवर. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला याच नंबरला. तुम्हाला लगेच हा पेपर आणि 12 PDF पेपर, त्याच्या प्रश्नपत्रिकाच्या PDF, त्याच्या आन्सर कीच्या PDF आणि त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओच्या लिंक, म्हणजे 12 प्लस ही एक 13 लिंक लगेच तुम्हाला मिळून जातील. आणि शक्य झालं आपल्याला जर वेळ मिळाला तर अजून 1-2 पेपर घेऊया, कारण थोडीशी परीक्षा पुढे गेल्यामुळं आपल्याला अंदाज नव्हता, म्हणून आपल्याला पण काय होईल, जास्त डिस्टन्स असणार नाही सुट्ट्यांचं आणि आपला सराव होईल. म्हणून अजून 1 किंवा 2 पेपर घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. त्याला काही फी लागणार नाही, ती 12 पेपरचीच आपण फीस घेणार आहोत. हा पेपर किंवा अजून घेण्यात येणारे 1 किंवा 2 पेपर आपण अगदी सहज पद्धतीनं ते घेऊ शकतो. फक्त आपल्याला वेळ मिळणं अपेक्षित आहे. परत कंटिन्यू करूया. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही ते विद्यार्थी जॉईन करू शकता आणि लगेच 12 पेपर हा एक PDF पेपर तुम्ही मिळू शकता आणि अजून 1-2 पेपरसुद्धा घेण्याचा आमचा प्लॅन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, संप्रेषणाला येणारा भावनात्मक अडथळा. संप्रेषणाला येणारा भावनात्मक अडथळा कोणता आहे? तर आता बघा, संदेश, प्रेक्षकाने घेतलेली काळजी आणि विश्वास. आता हे तर सकारात्मक झालं ना, हे तर उलट पॉझिटिव्ह झालं, कम्युनिकेशनसाठी पॉझिटिव्ह झालं ना ही गोष्ट. ठीक आहे, म्हणून हा अडथळा होणारच नाही. भीती आणि विश्वास अडथळा होऊ शकत नाही. बघा, कट मेथडनं जाणार. तुम्हाला असं वाटतं का हा पर्याय नाही, त्याला कट करा. बघा, कधी कधी जर तुम्हाला डायरेक्टच प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तर कट मेथडनं जायची गरज नाही, आपला फुल कॉन्सन्ट्रेट त्या पर्यायावर आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंय की मला थोडंसं उत्तरामध्ये 50% हे बी वाटतंय, 50% ए वाटतंय, अशा वेळेस तुम्ही कट मेथड वापरा. हे तर सकारात्मक सांगतं, हे कट करायला. आता 3 पर्याय राहिले. विश्वास अडथळा होऊ शकत नाही ना, म्हणून बी पण कटन, डी पण कटन. प्रेम आणि द्वेष हे अडथळा आहे. प्रेम आणि द्वेष, तुम्हाला वाटणार नाही की प्रेम अडथळा असू शकतं, पण आहे अडथळा. संप्रेषणाला प्रेम आणि द्वेष अडथळा असू शकतो, कारण आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी पाहिजे तसं म्हणजे बोलू शकतो किंवा त्याच्यात अडचणी पण येऊ शकतात, म्हणून तो एक अडथळा ठरू शकतो. म्हणून पर्याय सी हे आपल्या उत्तर होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पाहूयात आपण. एका व्यक्तीला तळ्याभोवती असलेल्या 3 देवळात कमळे वाहायची आहेत. तो फुले तोडणार तेवढ्यात त्याने तळ्याच्या देवतेचा आवाज ऐकला. तिने फुले तोडण्याच्या 3 अटींची घोषणा केली. प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातातील सर्व फुले तू
तळ्यात धुतली पाहिजेत. लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होईल. एकही फूल वाया न घालवता तू प्रत्येक देवतेला समान संख्येची फुले घालावयाला हवीत. जेव्हा तू शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तेव्हा तुझ्या हातात एकही फूल शिल्लक राहता कामा नये. तुला एकदाच फुले तोडता येतील. व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले वाहिली पाहिजेत त्या संख्या निवडा. आता दिलेला प्रश्न हा गणिताबरोबरच बुद्धिमत्तेची कस लावणारा आहे. इथे आपल्याला 2 स्टेजमध्ये काम करायचं आहे की सुरुवातीला किती फुले तोडली पाहिजेत आणि नंतर प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले वाहिली पाहिजेत. हा प्रश्न आपण 2 पद्धतीनं सोडवू शकतो. पहिली पद्धत आहे की एक्स मेथड, या मेथडनं तुम्ही जावं. दुसरी पद्धत आहे की ऑप्शन मेथड. आपण दोन्ही पद्धतीनं जाऊयात. ओके, चला मग आता एक्स मेथडनं आपण प्रयत्न करूयात. काय की सुरुवातीला किती फुले तोडली पाहिजेत. आपण थोडासा इथं स्पेस घेऊयात. ओके, आता बघा सुरुवातीला एक्स फुले तोडली. ओके, आता किती मंदिरात आपल्याला ती व्हायची? 3. म्हणजे आता पहिलं मंदिर, दुसरं मंदिर आणि तिसरं मंदिर. ओके, मग आता एक्स फुले तोडली आपण. मग जी फुले व्हायची त्यांना आपण वाय म्हणूयात. ओके, कारण की किती फुले तोडली पाहिजेत याची संख्या आणि किती फुले वाहिली पाहिजे याची संख्या, अशा 2 निवडायच्यात. म्हणून एक्स आणि वाय. आता पहिल्यांदा जेव्हा आपण तळ्यामध्ये फुले धुण्यासाठी घेतली तेव्हा ती काय झाली? दुप्पट झाली. म्हणजे किती झाली? 2x. ओके, मग आता पहिल्या देवळामध्ये जेव्हा आपण फुले वाहणार तेव्हा किती वाहणार? 2x मधून y फुले आपण वजा केली. ओके, मग आता हे झालं पहिल्या देवळामध्ये आपण फुले वाहिली. किती? 2x वजा y. आता जेव्हा दुसऱ्या देवळात जायचं आहे, फुले जेव्हा तळ्यामध्ये धुतल्या गेली तेव्हा काय झालं? ती दुप्पट. म्हणजे काय झालं? 2x वजा y. वजा y का? कारण तेवढी आपण वाहिली होती म्हणून. मग याची दुप्पट काय होईल? 4x वजा 2y. ओके, मग आता आपल्याला दुसऱ्या मंदिरात फुले व्हायची. किती? बघा 4x वजा 2y. यामधून वायची फुले कोणती आहेत? y वजा y. ही वाहिली 2 नंबरच्या देवळामध्ये. ओके, मग आता याची जर आपण वजाबाकी बेरीज केली तर ती काय झाली? 4x वजा 3y. मग आता जेव्हा तिसऱ्यांदा फुले तळ्यामध्ये धुतली जातील तेव्हा काय होईल? याची दुप्पट. मग आता दुप्पट म्हणजे किती? बघा 4x ना, देऊळ 3 मध्ये आपल्याला जायच्या अगोदर याची दुप्पट होईल पुन्हा. मग किती होईल? जर दुप्पट केली तर 4 दुनी 8x आणि 3 दुनी वजा 6y. ओके, मग आता जेव्हा आपल्याला देऊळ 3 मध्ये फुले व्हायची तेव्हा काय होईल? 8x वजा 6y आणि वजा y. बरोबर. मग याला जर आपण सॉल्व केलं तर काय होईल? तिसऱ्या देवळात 8x वजा 7y. बरोबर. मग आता याला थोडंसं स्टेप बाय स्टेप सोडवूया. कुठपर्यंत आलं आहे? 8x वजा 7y आता लक्षात ठेवायचं आहे. मग पहा 8x वजा 7y बरोबर 0. मग काय होईल? 8x बरोबर 7y. मग आता हा x याच्या छेदात y बरोबर 7/8. मग x ची व्हॅल्यू झाली 7 आणि y ची व्हॅल्यू झाली 8. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होणार आहे. मग आता तुम्हाला एक प्रश्न असा येऊ शकतो, सर हे जे लिहिलं हे थोडंसं जागा कमी असल्यामुळे व्यवस्थित लक्षात आलं नाही. तर आपण काय केलं आहे? सुविधा करून घेतली आपल्यासाठी. ओके, बघा याचा तुम्ही एकदा हवं तर स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून काय होईल तुम्हाला
व्यवस्थित ते लिहिता येईल. बघा सेम सुरुवातीची फुले x, वायची फुले y. पहिल्यांदा तळ्यात जेव्हा धुतली तेव्हा काय झाली 2x. देऊळ 1 मध्ये 2x वजा y. दुसऱ्यांदा तळ्यात धुतली तेव्हा 2x y 4x 2y. देऊळ 2 मध्ये काय झालं 4x वजा 3y. देऊळ 3 मध्ये 8x वजा 6y वजा y. बरोबर. म्हणजे आता आपल्याला या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप गेलं की उत्तर मिळतं पर्याय बी. x सुरुवातीला 7 फुले तोडली आणि प्रत्येक देवतेला 8 फुले वाहिली. मग आता एक प्रश्न आपल्यापुढे असाही येऊ शकतो, सर याचा ठोकताळा कसा करता येईल किंवा आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं, तर ते आपण इथे तुम्हाला करून दाखवलं आहे. चला बघूयात. बघा सुरुवातीला फुले तोडली 7. पहिल्यांदा जेव्हा पाण्यामध्ये धुतली तर किती झाली 14. 14 पैकी 8 फुले वाहिली, खाली किती राहिली 6. 6 जेव्हा पाण्यात धुतल्या गेली तेव्हा किती झाली 12. 12चं काय झाले 8 वाहिले, खाली राहिले 4. 4 जेव्हा तळ्यात धुतली गेली तर तिची दुप्पट किती झाली 8. म्हणजे तिसऱ्या देवतेला किती वाहिली 8. म्हणजे आपल्या लक्षात येईल सुरुवातीला 7 तोडली, प्रत्येक देवतेला 8 8 आणि 8 फुले वाहिली. पर्याय बी हे आपलं उत्तर होणार आहे. मग आता तुम्ही असं म्हणू शकता की सर आपण ऑप्शन पद्धतीनं कसं गेलो असतो. समजा पहिला पर्याय आपण निवडून पाहायचा. पहिला पर्याय काय होता 10 10. करून बघूयात. मग सेम या मेथडनं पहिल्यांदा 10 तोडली, मग जेव्हा ती तळ्यात धुतल्या गेली तेव्हा किती झाली इथे 20. 20 पैकी 10 वाहिली, खाली किती राहिली 10. ती परत धुतल्या गेली, किती झाली 20. त्यापैकी 10 वाहिली, ओके. राहिलेली 10 परत धुतल्या गेली, किती झाली 20. त्यापैकी 10 वाहिली, खाली किती राहिली 10. 10 फुले उरतात. आपली अट काय आहे फुलं उरायला पण नको, म्हणजे पहिला पर्याय कटला, ओके. आणि जेव्हा आपण दुसऱ्या पर्याय येऊ 7 8 तेव्हा आपलं उत्तर बरोबर येते. हवं तर तुम्ही सहज एक उत्सुकता म्हणून पर्याय सी आणि पर्याय डी ट्राय करू शकता. आपलं परफेक्ट उत्तर येणार नाही. पर्याय बी हेच आपलं परफेक्ट उत्तर होणार आहे. बघा आपण काय केलं आहे एक्स मेथडनं समजून घेतला, नंतर आलेलं उत्तर 7 आणि 8 हे बरोबर आहे की नाही हे ठोकताळा येते या पद्धतीनं करून पाहिला. तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घ्यावा किंवा पर्याय पद्धतीनं तुम्ही 4ही पर्याय सोडून पाहू शकता. पुढचा प्रश्न बघूयात आपण की अ शहरापासून ब शहरापर्यंत एक व्यक्ती पहिले 2 तास ताशी 70 किमीच्या वेगाने, नंतरचा तास ताशी 50 किमी वेगाने आणि शेवटचा तास ताशी 45 किमी वेगाच्या गाडी चालवतो, तर संपूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती. अगदी सोपा आहे, फक्त स्टेप बाय स्टेप जायचं आहे. बघा एक व्यक्ती पहिले 2 तास 70 किमी वेगाने, म्हणजे 2 गुणिले 70 एकूण किती झालं 140, ओके. नंतरचा तास 50 किमी, नंतर 1 गुणिले 50 किती झालं 50 किमी, ओके. नंतर 5 गुणिले 45, 5 गुणिले 45 किती झालं 225. मग आता एकूण अंतर किती झालं 140 50 आणि 225 0 0 5, बरोबर आहे. नंतर 2 आणि 5 7 आणि 4 1100, 1 हात चाला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 415 हे एकूण अंतर झालं, ओके. आणि एकूण वेळ किती झाली 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8. मग आता 415ला जर 8ने भागितलं तर उत्तर मिळतं 51.87 किलोमीटर. आपण हेच आपल्याला DTP करून पण घेतलं आहे, जेणेकरून थोडंसं लिहायला जड जातं, आपल्याला इथे सोयीस्कर होईल. याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हे लिहून पण घेतलं तरीही आपल्याला फायद्याचं होणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. पुढचा आपला प्रश्न आहे की दीपक 36,000 रुपये किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयावर 8% सूट देतो, नंतरच्या 10,000वर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम मिळवण्यासाठी 6,000 रुपयावर त्याने किती सूट द्यावी, असा प्रश्न आहे. आता आपल्याला काय करावं लागेल स्टेप बाय स्टेप याची मांडणी करावी लागणार आहे.
हा प्रश्न क्रमांक 23 रिपीट झाला आहे, त्यामुळे आपण दुसरा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. एका आयताकृती मैदानाची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. जर त्या मैदानाची लांबी 5 किमीने कमी केली व रुंदी 5 मीटरने वाढवली तर क्षेत्रफळ 75 चौरस मीटरने वाढते. तर त्या मैदानाची लांबी किती? आता हा प्रश्न आपण दोन पद्धतीनं सोडवू शकतो. एक म्हणजे एक्स मेथड आणि दुसरं म्हणजे पर्याय मेथड. मग आता आपण दोन्ही पद्धतीनं सोडवणार आहोत. सुरुवातीला एक्स मेथडमध्ये जाण्याऐवजी जर आपण थोडंसं पर्याय पाहिले तर आपल्याला विदिन सेकंद उत्तर काढता येईल. का? लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे आणि विचारली आहे लांबी. मग लांबी 35 येऊच शकत नाही, कारण ती दुप्पट होत नाही, विषम संख्या. 45 येऊच शकत नाही. मग आता पर्याय राहिले 40 आणि 50. आपण 40 घेऊन बघू. मग लांबी जर घेतली 40 तर रुंदी काय होईल? 20, त्याची अर्धी. मग आता पुढचा प्रश्न काय आहे? त्यांचं म्हणणं आहे लांबी 5 मीटरने कमी केली, लांबी केली 35. रुंदी 5 मीटरने वाढवली, रुंदी केली 25. तर क्षेत्रफळ 75 चौरस मीटरने वाढते. करून बघू आपण. बघा, 4 दुनी 8. मूळ लांबी रुंदीला किती झालं? 800 चौरस मीटर. आणि वाढलेला किती झालं? 5 5 25. 25 आणि 3 आणि 8 5. तर 875. वाढली का 75? वाढली. म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय बी 40. 50 पर्याय ट्रायसुद्धा करायची गरज पडली नाही. आता आपण एक्स मेथडनं कसं जाता येईल ते बघूयात. ओके, चला बघा. काय आहे? रुंदी घेतली x, लांबी घेतली 2x, कारण दुप्पट आहे. क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी, तर काय झालं? 2x गुणेला 2x वर्ग. मग आता ते काय म्हणले की 2x मधून जर 5 वजा केले आणि x मध्ये जर 5 मिळवले, म्हणजेच काय? लांबी 2x त्यातून 5 वजा केले आणि रुंदी x त्यात 5 वाढवले, तर काय होतं? 2x वर्ग प्लस 75 होतं. 75 ने वाढतंच काय? क्षेत्रफळ. मग आता बघा, आपण याची काटाकाटी केली. 2x वर्ग प्लस 10x वजा 5x वजा 25 बरोबर 2x वर्ग 75. 2x वर्ग कट झाले. 5x बरोबर 75 प्लस 25, x बरोबर 20. म्हणजे काय झालं? x ची किंमत मिळाली 20, याचा अर्थ रुंदी झाली 20, लांबी झाली 2x, बेदुनी 4 म्हणजे 40. ऑप्शन नंबर बी. आपण दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न आहे की जर a प्लस बी ही c प्लस डी पेक्षा लहान आहे आणि d प्लस ई ही a प्लस बी पेक्षा लहान आहे, तर ईच्या संदर्भात निश्चित सत्य पर्याय निवडायचा आहे. मग आता आपल्याला काय करता येईल? स्टेप बाय स्टेप ABCDच्या किमती कशा पद्धतीने काढता येईल ते आपल्याला ट्राय करायचं आहे. a प्लस बी. मग आता त्यांचं म्हणणं आहे a प्लस बीची जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे? लहान आहे. कोणापेक्षा? c प्लस डी पेक्षा. समजा या दोघांची एक आपण अंदाजित बेरीज किती घेतली? समजा याची किमती काहीतरी घ्या. समजा याची किंमत घेतली 2, याची घेतली 3. बेरीज किती आली? 5. मनाने घेतले. ओके, ही काय आहे? ही c प्लस डी पेक्षा लहान आहे, म्हणजे असं चिन्ह येईल ते. अच्छा, असं चिन्ह येईल. थांबा. म्हणजे a प्लस बी हे लहान आहे c प्लस डी पेक्षा. म्हणजे समजा याची व्हॅल्यू घेतली 2, याची घेतली 3, यांची किंमत आली 5. तर त्यांचं असं म्हणणं आहे c आणि d ची काही करून किंमत किती आली पाहिजे? कमीत कमी 6, कारण की ही लहान आहे ना. मग आपण काय घेतले अंदाजित? समजा c ची किंमत घेतली आपण 1 आणि d ची घेतली 4, मग ते 5च व्हायलं. मग c ची घेतली समजा 2 आणि d ची घेतली 4. ओके, मग आता ते काय म्हणले? d प्लस ई. बरं, d प्लस ई ही a प्लस बी पेक्षा लहान आहे. हे काय आहे? हे लहान आहे. कोणापेक्षा? a प्लस बी पेक्षा. म्हणजे a प्लस बीची किंमत तर आपल्याला माहिती आहे 5, ही 5 आहे. याचा अर्थ यांची किंमत ही कमीत कमी किती पाहिजे आणि जास्तीत जास्त? कमीत कमी 0, जास्तीत जास्त 4. ओके, मग आता हे आपल्याला सोडून पाहावं लागेल. चला याला सोडवूयात.
चला इथे आपल्याला व्यवस्था आपण करून पाहिले. ए प्लस बीची किंमत आपण 5 घेतली आणि सी प्लस डीची किंमत 6 घेतली. मग आता सी प्लस डी 6 कसं कसं येऊ शकतं ते बघा. 6 कसं होऊ शकतं, 6 प्लस 0 6, 5 प्लस 1 6, 4 प्लस 2 6, 3 प्लस 3 6, या पद्धतीनं होऊ शकतं. मग तुम्ही म्हणणार सर ए आणि बी का नाही घेतलं, का, कारण पुढं आपण ऑलरेडी आपला डी आणि ईची किंमत काढायची. मग ए प्लस बी तर ऑलरेडी 5 आहे, याच्यापेक्षा लहान म्हणजे डी आणि ई किती होईल 4, जास्तीत जास्त 4 होईल ना, कमीत कमी 0 पण होऊ शकतं. मग बघा डीची किंमत काय होऊ शकते 0 1 2 3 आणि ईची किंमत काय होऊ शकते 1 2 3 4. ओके, इथं आपल्याला सीची किंमत माहीत झाली आहे आणि डीची किंमत पण माहीत झाली. मग चला बघा काय काय होऊ शकतं. ह्या किमती आल्या, आता आपल्याला तुलना करायची आहे. तुलना काय बघा, डीपेक्षा लहान आहे कोण, ई. तर डीपेक्षा लहान आहे का, डीची व्हॅल्यू पहा बरं काय काय 0 1 2 3 आणि आता ईची व्हॅल्यू किती आहे 4 3 2 1, म्हणजे निश्चित नाही सांगता येत. ठीक आहे, पहिला पर्याय कटला. सीपेक्षा लहान आहे, सीची व्हॅल्यू काय ते बघा, सीची व्हॅल्यू आहे 6 5 4 3. ईची व्हॅल्यू काय काय बघा, ईची व्हॅल्यू जर 1 म्हणलं तर सीपेक्षा लहान येतं आहे बरोबर, 2 म्हणलं तर सीपेक्षा लहान येतं आहे बरोबर, 3 म्हणलं तर सारखं सारखं येतं आहे म्हणजे निश्चित नाही सांगता येत, 4 म्हणलं तर सारखं सारखं येतं आहे निश्चित नाही सांगता येत. पण जर आपण 5 घेतली तर सांगता येतं, 6 घेतली तर निश्चित सांगता येतं. म्हणजेच काय, पर्याय बी आपलं हे उत्तर होणार आहे. सी सी समान आहे कन्फर्म नाही सांगता येत, सी सी समान 2 वेळेस आलं पण 4 वेळेस नाही आलं, डी सी समान नाही, म्हणजेच आपलं उत्तर होणार आहे बी. आता तुम्ही म्हणणार सर इथं सी सी समान 2 वेळेस आलं होतं ना, बघा 3 आणि 4, परंतु या प्रश्नांना आपण काय म्हणू शकतो प्रोबॅबिलिटी, जास्तीत जास्त उत्तर काय बरोबर येईल, आणखीन काय शक्यता होऊ शकतात. म्हणजे कसं आपण बघा इंग्लिशचा एक टॉपिक असतो की शक्यता काय आहे. मग आता आपण जर म्हटलं की मॉडेल ऑक्झरीमध्ये शक्यता निश्चितता काय आहे, मस्ट 100%, विल 70%, कॅन 50%, मे 40%, मे बी आणखीन कमी, माईट बी अगदी लगे 20%. म्हणजे एखादी घटना घडण्याची शक्यता कशी आहे, मे बी लगे 20-30%, मे बी आलं, माईट बी सगळ्यात कमी, कॅन नंतर मस्ट, या पद्धतीनं जर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला तर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय बी. या प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणून आपण असा एक प्रश्न घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला की एक्स वाय आणि झेड या संख्या धन आहेत की एक्स गुणिला वाय बरोबर 112/8, वाय गुणिला झेड 120/12, झेड गुणिला एक्स 175/5. तर मग आता आधी एक्स वाय झेडच्या किमती काढायच्यात आणि नंतर हे समीकरण सोडवायचे. एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर झेड वाजा एक्स, एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर वाय गुणिला झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर झेड भागिला एक्स आणि एक्स प्लस वाय बरोबर झेड बरोबर एक्स प्लस वाय. तर यातलं कोणता पर्याय बरोबर येईल ते आपल्याला काढायचं आहे. कसं कसं काढता येईल स्टेप बाय स्टेप आपण ते सोडवूयात. बघा एक्स गुणिला वाय म्हणजे 112/8. मग 8चा जर आपण पाडा म्हणला, जर 8चा आपण पाडा म्हणायला गेलं तर आपल्याला माहीत आहे की आपण असं काटाकाटी केली, 8 1 8, खाली किती राहिले होते 3, वरतून आले 2, 8 चौक 32 14. ओके, म्हणजे एक्स गुणिला वायचा व्हॅल्यू आपल्याला मिळाला 14. आता वाय गुणिला झेड इथं तर सोपंच झालं ना, 12 1 12 12 किती आला 10. नंतर झेड गुणिला एक्स 5, 5 त्रिक 15 हां, आणि खाली राहिले 2, वरून आले 5, 2 5 35. झेड प्लस एक्सची व्हॅल्यू काय झाली 35. पण इथंच आपलं उत्तर संपलं नाही, इथे गुणाकार आहे ना एक्स वाय. मग एक्सची किंमत 14ला कसा कसा गुणाकार जाईल, 2 गुणिला 7, 7 गुणिला 2.
ओके. वाय कसा होईल? 2 गुणेला 5, 5 गुणेला 2. झेड कसा होईल? 5 7 आणि 7 5. ओके. मग आता यातला कॉमन फॅक्टर आपल्याला निवडायचा आहे. इथे आहे बघा एक्स, आणि परत एक्स कुठं आहे? इथे आहे. इथला एक्स कटला, इथला एक्स कटला. या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? इथला 7 कटला, इथला 7 कटला. बरोबर. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 7. एक्स बरोबर 7. आता इथे कोण राहिला? तो वाय. वायला 2 कटला, 2 कटला, इथला वाय, इथला वायला 2 कटला, वायला 2 कटला. वायची व्हॅल्यू मिळाली 2. आता खाली कोण राहिला? झेड. 5 कटला, 5 कटला, 5 कटला, 5 कटला. झेडची व्हॅल्यू मिळाली 5. ओके. म्हणजे बघा एक्स बरोबर 7, वाय बरोबर 2, झेड बरोबर 5. ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. मग आता काय म्हणले? पर्याय 1 काय म्हटलं आहे आपल्याला? एक्स प्लस वाय प्लस झेड. म्हणजे आता 7 आणि 2 9 आणि 5 14. याची व्हॅल्यू झाली 14. झेड वजा एक्स. झेड किती आहे? 5. 5 मधून 7 गेले, वजा 2. व्हॅल्यू समान आली नाही. पर्याय ए तर कटला. बरोबर आहे. मग आता पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी असे 4ही पर्याय सोडायचे तर आपल्याला उत्तर मिळतं डी. मग आता आपण हे सोडून दाखवलेले आहेत. जे आत्ता तुम्हाला व्हॅल्यू करून दाखवल्या त्या एक्स गुणिला वाय 14. कसं? 8 1 8. आपण हे काटाकाटी केली. एक्सची व्हॅल्यू मिळाली 7, वायची मिळाली 2, झेडची मिळाली 5. हवं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा हे लिहून घ्या. ओके. चला आता समीकरण सोडलेलं शोधूयात आपण पूर्ण. इथे आपल्याला दिसून येईल की जेव्हा आपण पर्याय ए सॉल्व करतो तेव्हा डावी बाजू मिळते 14, उजवी बाजू मिळते वजा 2. म्हणजे समीकरण बरोबर येत नाही, म्हणून पर्याय ए कटला. पर्याय बी जर आपण सॉल्व केला तर डावी बाजू येते 14, उजवी बाजू येते 10. पर्याय बी सुद्धा कट होतो. पर्याय सीचा जर विचार केला तर डावी बाजू येते 14, उजवी बाजू येते 0.71. म्हणजे पर्याय सी सुद्धा कटला. जेव्हा आपण पर्याय डीचा विचार करतो तेव्हा डावी बाजू येते 14 आणि उजवी बाजू येते 14. म्हणजे पर्याय डी हे आपलं उत्तर होणार आहे, जिथे दोन्हीही बाजू ह्या समतोल झालेल्या आहेत. डावी बाजूसुद्धा 14 आलेली आहे आणि उजवी बाजूसुद्धा 14 आलेली आहे. दोन्ही बाजू समान झाल्या, त्यामुळे आपलं उत्तर डी हा पर्याय झालेला आहे. बघा या प्रकारच्या उदाहरणांमध्ये वेळ खाऊ उदाहरण आहे, परंतु एकदा जर पायरी जमली तर आपला 1 मार्क निश्चित होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न आहे, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने जोडायच्यात आहे. आणि आपल्याला त्यांनी काय दिलं? एक 5 शब्द दिले: महासागर, ओढा, समुद्र, हिमनदी आणि नदी. आता यांच्यामध्ये योग्य तार्किक क्रम आपल्याला समजते की पाणी आणि आकार यावरून काही लॉजिक आपल्याला लावता येईल का बघूयात. मग यावरून सर्वात छोटे होईल ग्लेशियर, ज्याला आपण हिमनदी म्हणतो. आणि नंतर मग 2 नंबरला येईल ओढा. ठीक आहे. ओढा, ग्लेशियर, ओढा. नंतर मग नदी, 3 नंबरला येईल नदी. ठीक आहे. आणि नंतर 4 नंबरला येईल समुद्र आणि 5 नंबरला येईल महासागर. म्हणजे एकवाला सर्वात शेवटी, म्हणजे हा कटला, हा कटला बी सी डीमध्ये. मग आता नदी 1 नंबरला बघा, हिमनदी. तर 4 म्हणजे बी उत्तर आहे. जर तुम्ही घेतलेत ना, बी उत्तर आहे. ह्या पद्धतीने योग्य क्रम तुम्हाला लावता येईल लहानाकडून मोठ्याकडे. त्यानंतर वेनाकृती आहे. खेळाडू, क्रिकेटपटू व विद्यार्थी. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणता पण क्रिकेटपटू जो आहे हा खेळाडू या गटामध्ये जाईल. कोणताही क्रिकेटपटू हा खेळाडू असतो ना, म्हणजे बाहेरून येईल खेळाडू आणि त्याच्या आतमध्ये येईल क्रिकेटपटू. ठीक आहे. क्रिकेटपटू आणि विद्यार्थी जो आहे तो दोघांचंही प्रतिनिधित्व करू शकतो. म्हणजे त्याला उलटं म्हणा तुम्ही,
विद्यार्थी एक तर तो क्रिकेटपटूही असू शकतो किंवा दुसऱ्या खेळातही तरबेज असू शकतो किंवा तो नसूही शकतो, क्रिकेटपटू नसू शकतो आणि दुसऱ्या खेळातही तरबेज नसू शकतो, तो काय म्युझिशियन असू शकतो. म्हणून समर्पक या शब्द योजनासाठी आकृती असणारे पर्याय सी. हे एकात एकता येतच नाहीत, स्वतंत्र होऊ शकत नाहीत 2-3 वर्तुळं, कारण खेळाडू सर्व क्रिकेटपटू हे काय तर खेळाडू येतं, एकात एका एवढं रिलेशन नाही, ते एकमेकाचे भाग नाही येतं आणि हे पण येत नाही. म्हणजे पर्याय सी हाच एक उत्तर आपल्याकडं राहतं. तर्क व अनुमान. विधाने सर्व हरणे राक्षस आहेत. आता दिलेल्या विधानावरून आपल्याला आकृती काढायची असते तर्क व अनुमानामध्ये. मग आपण आकृती काढूयात. सर्व हरणे म्हणजे हरणे जातील आतमध्ये सर्व हरणे आहेत ना. कोण येतं? राक्षस आहेत. सर्व हरणे राक्षस आहेत. आणि काही राक्षस बिबटे नाहीत. काही राक्षस बिबटे नाहीत म्हणजे काही नाहीत म्हणजे असं काढायला जमतंय. बिबटे ठीक आहे, म्हणजे हे आहेत आणि हे नाहीत. पण मग बिबट्याचं वर्तुळ हरणाला पण छेदू शकतं. म्हणजे आकृती 2 पद्धतीनं काढता येतील. हे हरणे, हे राक्षस आणि हे बिबटे. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी आपण चेक करून पाहूयात. दोन्ही ठिकाणी आपण चेक करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, तर बघा निष्कर्ष आहे सर्व बिबटे राक्षस आहेत. सर्व बिबटे राक्षस आहेत. आता बिबटे कोणत्याही एका वर्तुळात परफेक्ट बसलेले नाहीत. सर्व बिबटे राक्षस आहेत म्हणजे या असं पाहिजे होतं, आतमध्ये बिबटे आणि बाहेर राक्षस, अशी आकृतीच नाही आहे. म्हणजे दोनही ठिकाणी पहिला जो निष्कर्ष आहे दोन्ही आकृतीमध्ये रॉंग आहे. दुसरा आहे काही राक्षस हरणे आहेत. आता बघा राक्षसाचं वर्तुळ हे बाहेरून आत जाताना काही असतात ना, म्हणजे दुसरा निष्कर्ष इथं बरोबर आहे आणि दुसरा निष्कर्ष इथं बरोबर आहे. म्हणजे दोन्ही आकृतीमध्ये दुसरा निष्कर्ष बरोबर आहे, कारण बाहेरून आत जाताना काही असतात. म्हणून केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला तुलनावर आधारित प्रश्न आहे. जशी माहिती दिली का तसं तुमच्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. वर्ग 5वीच्या वर्गात काही विद्यार्थी आहेत, त्यामध्ये सुजित सागरपेक्षा उंच आहे. सुजित जो आहे ना, हा सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. ठीक आहे, सुजित सागरपेक्षा उंच आहे. सुजित दाखवायचं आहे आपल्याला उंच. त्यानंतर सागर विजयपेक्षा उंच आहे. सागर विजयपेक्षा उंच आहे म्हणजे विजय परत छोटा दाखवा लागणार आपल्याला. विजय इतकाच दाखवू आपण, कारण सागर उंच आहे ना आणि त्याच्यापेक्षा सुजित उंच आहे. त्यानंतर अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित, पण ह्या तिघासोबत काही रिलेशन दाखवलं नाही त्यांनी. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे म्हणजे हा झाला अजित. ठीक आहे, हा झाला श्रीकांत पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. श्रीकांत जो आहे ना तो सुजित आता इथं घेतला ना आपण, आता सुजितपेक्षा उंच आहे म्हणजे श्रीकांत सुजितपेक्षा उंच पाहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आणि पहिली ओळ बघा अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे म्हणजे अजित तर श्रीकांतपेक्षा उंच आहे. म्हणजे आता बघा अजित 1 नंबर झाला उंचीच्या बाबतीत, नंबर 2ला श्रीकांत, नंबर 3ला झाला सुजित, नंबर 4 झाला सागर आणि नंबर 5 झाला विजय. पण प्रश्न काय विचारला आहे? उंचीनुसार चढत्या क्रमानं. म्हणजे नंबर 1ला घ्यायचा विजय, नंबर 2ला जो घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे नंबर 2वाला कोणी? नंबर 2ला सागर, नंबर 3ला सुजित, नंबर 4ला श्रीकांत आणि नंबर म्हणजे ते उलटं करायचं आहे. 1 2 3 4चं उलटं करायचं म्हणजेच विजय, सागर,
सुजित, श्रीकांत आणि अजित असं उत्तर घ्यायचं आहे. आता कमीकडून जास्तकडे आपण काढताना काय केलं, जास्तीकडून कमीकडे काढलं होतं. प्रश्न आहे, मालिका पूर्ण करा. 1 64 4 4 27 6 9 8 8 16 क्वेश्चन मार्क. आता मालिका या संदर्भात आपण आपल्या चॅनलला जवळपास 10 व्हिडिओ स्वतंत्र बनवलेले आहेत. बुद्धिमत्तेची अंकमालिका व अक्षरमालिका यावर आधारित. त्यामध्ये बेसिक माहिती आपल्याला दिली आहे. इथे तुम्हाला एक बेसिक माहिती अशी आहे की जेव्हा एकतर सिरीज ही कंटिन्यू वाढत जाणारी असावी किंवा कमी होत जाणारी असावी, परंतु जेव्हा सिरीज ही कमी जास्त होत जाते तेव्हा त्यामध्ये एकापेक्षा जास्त मालिका किंवा सिरीज असण्याची शक्यता आहे. म्हणजे इथे आपलं काय दिसतंय बघा, म्हणजे वाढली, सारखी झाली, वाढली परत सारखी झाली. याचा अर्थ यामध्ये 2 पेक्षा जास्त मालिका आहेत. कशा कशा होऊ शकतात बघा बरं. 1 4 4 9 9 16 काय दिसतंय, ह्या तर वर्ग संख्या आहे. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, म्हणजे यानंतर येईल आता 5 चा वर्ग 25. कुठे, इथे. पण आपल्याला इथे आणि इथे दिला आहे डिफरन्स. मग बघा 64 27 27 8 8 आणि क्वेश्चन मार्क. इथे काय झालं, डिक्रीज झालंय. 64 घन आहे, 27 घन आहे, 4 चा घन, 3 चा घन, 2 चा घन, 1 चा घन, 1 उत्तर तर मिळालं कन्फर्म. पर्याय बी आणि सी तर काटला. आता फक्त राहिलेली सिरीज कोणती, 4 6 6 8 8 किती, 2 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 2 10, म्हणजे पर्याय 1. ओके, हेच तुम्हाला व्यवस्थित DTP करून दिलेलं आहे. चला बघा, 3 श्रेणी आहे, 1 वर्ग, 1 घन आणि 1 2चा फरक. मग आपलं उत्तर काय येणार, 1 आणि 10, ऑप्शन नंबर 1. चला पुढे चलूयात आपण. आता पुढे आहे की सूचना आहे, प्रश्न क्रमांक 31 ते 34 पुढील आलेखावरून सोडवायचा आहे. 6 विषय व त्या विषयातील गुण. ओके बघा, 0 10 20 30 40 50 60 70 80 90. इंग्रजी, मराठी, गणित, इतिहास, भूगोल, शास्त्र. म्हणजे इंग्रजीमध्ये आहेत 40 गुण, मराठीमध्ये आहे 55 गुण. हे काय याच्यामध्ये, गणितात आहे 70, इतिहासात आहे 50, भूगोलात सर्वाधिक 80 आणि शास्त्रामध्ये आहे 65. हे बघा मध्यभागी अंदाजित. ओके चला आता यावर आधारित प्रश्न सोडवूयात. मराठी व भूगोलातील गुणांची सरासरी किती. मराठी ते 55, भूगोलात 80. हे बघा मराठीत 55 ओके आणि भूगोलात 80. दोन्हीची बेरीज झाली 135 भागिले 2 67.5. हे आपलं उत्तर होणार आहे पर्याय बी. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न थोडासा ओके, गणित, इंग्रजी व गणिताची सरासरी इतके गुण होण्यासाठी इंग्रजीत आणखीन किती गुण पाहिजे. बघा इंग्रजी ते 40, गणितात हे 70, दोन्हींची सरासरी झाली 55. 55 वजा 40 15, पर्याय क्रमांक ए. सर्व विषयाच्या गुणांची सरासरी किती. इंग्रजी 40, मराठी 55, हे आपण आत्ता काढलं होतं असं बरोबर. या पद्धतीनं सगळ्यांची बेरीज झाली 360 भागिले 6 बरोबर 60, पर्याय क्रमांक डी. DTP करून दिल्यामुळे आपल्याला समजायला सोपं जात आहे. सर्व विषयांच्या गुणांची सरासरी कोणत्या विषयाच्या 3/4 आहे. कोणत्या विषयाच्या 3/4. इंग्रजीचे 75%, 3/4 म्हणजे 75% आले 30, मराठीचे 41.5, गणिताचे 52.50, इतिहास 37.50, भूगोलचे 80, शास्त्राचे 48.75. मग आता सरासरी किती आली होती 60. याचे 3/4 म्हणजे 75% 60. उत्तर आलं भूगोल, पर्याय सी. DIचा शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जण स्पॅनिश आणि पोर्तुगीज बोलतात. ओके 13 विद्यार्थी असे जे स्पॅनिश आणि पोर्तुगीज बोलतात. या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. 41 विद्यार्थी पोर्तुगीजसाठी नोंदवले आहेत. बरं
21 विद्यार्थी आहे ते फक्त पोर्तुगीज बोलतात. जर वर्गात नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांच्या 2 पैकी किमान एक भाषा शिकवण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी पण पोर्तुगीजसाठी नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. काय करता येईल आपल्याला? 43 वजा 21 करून पहा बरं किती येतात. 2 आणि 2 झालं 22 आपलं उत्तर आलं, पर्याय बी. पण हे एवढं सोपं नाही, याला वेन आकृती काढावी लागते. बघा, स्पॅनिश शिकणारे 9, पोर्तुगीज शिकणारे 8, दोन्ही भाषा शिकणारे 13. बघा, स्पॅनिश आणि पोर्तुगीज 13, पोर्तुगीज 21, 21 वजा 13 बरोबर 8, 43 वजा 8 बरोबर 35, 35 वजा 13 बरोबर 22. येतं आहे लक्षात? या पद्धतीनं हे सोडवावं लागतं. हा जो डायग्राम आहे हे 13 दोन्ही बोलतात. हा जो गोल आहे पोर्तुगीज, मग 13 आणि 8 21. 21 जर आपण 43 मधून वजा केले तरी 22 येतात. पर्याय बी हे आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. SEO फुल फॉर्म, SEOचा फुल फॉर्म साधारणतः वेबसाईट आणि जो ब्लॉग असतात त्या संदर्भानं तुम्ही ही कन्सेप्ट ऐकली असेल SEO. तर SEOला म्हणतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याचा फुल फॉर्म आपल्याला लिहायचा होता. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे, माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे हे उपकरण आहे. मॉनिटर, तर मॉनिटरवर फक्त माहिती डिस्प्ले होते म्हणजे ते आउटपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे, आउटपुट आहे. प्रिंटर पण आउटपुटच डिव्हाइस आहे. माहिती पुरवतं म्हणजे ते इनपुट डिव्हाइस पाहिजे म्हणजे कीबोर्ड हे उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी संदेशवहनाच्या कोणत्या प्रकारात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेला संवाद मोडतो? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकतर्फी दृश्य, व्हिज्युअल वन वे. तर हे व्हिज्युअल वन वे नाही मोडणार ना त्याच्यामध्ये, कारण व्हिज्युअल वन वे म्हणजे उदाहरण कसं आहे, चित्र तुम्ही दाखवलं, नकाशा दाखवला, हे व्हिज्युअल वन वेचं उदाहरण आहे. एकतर्फी दृकश्राव्य ज्याला ऑडिओ व्हिज्युअल वन वे असं म्हणतात, तर एकतर्फी, ठीक आहे, तर ते पण नाही. टी व्हीचं उदाहरण होईल. टी व्ही हे ऑडिओ व्हिज्युअल वन वे आहे. दुतर्फी दृकश्राव्य ऑडिओ व्हिज्युअल टू वे, यामध्ये शक्य आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं उदाहरण जे आहे कम्युनिकेशन ते या पद्धतीनं होतं की तुम्हाला आवाज बी येतो आणि तुम्ही एकमेकाला दिसता पण. ऑडिओ व्हिज्युअल टू वे, तो समोरून बोलतो आणि तुम्ही समोरून बोलता. ठीक आहे, म्हणजे पर्यायी उत्तर आहे. दुतर्फी श्राव्य हे टेलिफोन उदाहरण आहे याचं, टेलिफोन. भारतातील संशोधकांना शोधगंगा या संकेतस्थळाचा उपयोग संशोधनामध्ये प्रामुख्याने यासाठी होतो. शोधगंगा आणि संशोधनामध्ये उपयोग होतो. आपल्याला माहिती आहे की इन्फ्राब्लिनेट केंद्रामार्फत शोधगंगा हे पोर्टल चालवले जातं आणि शोधगंगेवर PhD केलेले जे प्रबंध आहेत ते ऑनलाईन उपलब्ध असतात, ज्याचा वापर आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचरसाठी करतो. म्हणजेच पर्याय बी. प्रोग्रॅम, चित्रे व लोगो काढण्यासाठी कशाचा वापर होतो? कोरल ड्रॉ. यस, कोरल ड्रॉ तुम्ही लोगो काढू शकता, तयार करू शकता तुमच्या संस्थेचा. ठीक आहे, कारण लॉजिस्टिक हे तर हे वाहतूक दळणवळणाच्या संदर्भानं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण DTP, तुमच्या नोट्स, जे काही तुमचं मटेरियल आहे ते टाईप करू शकता. आणि एक्सेल हे सांख्यिकी आकडेवारीच्या संदर्भाने हिशोब काही तुम्हाला लिहायचं किंवा काय पेमेंट शीट बनवायची वगैरे, तर तो त्याचा संदर्भ आहे. कोणत्या कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये अँथ्रॅक्स बॅसिली आढळतात? तर ते आढळतात कातडी कारखान्यामध्ये अँथ्रॅक्स बॅसिली आढळतात. वास्तवात अँथ्रॅक्स बॅसिली हे जीवाणू येतं आणि मातीमधील जी निष्क्रिय स्वरूपामध्ये ते असतात. पाळीव प्राणी, जंगली प्राणी याच्या संपर्कात आल्यानं ते मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर ऑटेकॉलॉजी म्हणजे
वैयक्तिक प्रजातींच्या त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास होय, म्हणजे पर्याय ये. त्यानंतर घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनामध्ये येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या झाल्या. ठीक आहे. तर मार्च 1919 मध्ये, मार्च 1989 सॉरी, पर्याय डी उत्तरे. 19 मध्ये स्वित्झर्लंड येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या झाल्या. ॲक्च्युअल डेट होती 22 मार्च 1989. हा जो करार आहे, हा करार कशाच्या संदर्भात होता? बेसेल करार. तर धोकादायक कचऱ्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी जी देवाणघेवाण आहे यावर नियंत्रण मिळवायचं आणि तिची विल्हेवाट कशा पद्धतीनं लावायची. नंतर पुढे म्हणजे 1992ला तो अंमलात आला होता. ह्या थोडासा संदर्भ लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? तर मिथेन नाही, निसर्गतः निर्माण होतो. पशुपालन किंवा गाईचे गोठे, भात शेती, म्हणजे हे उत्तर नाही. कार्बन डायऑक्साईड तर सर्व सजीव निर्माण करतात. नायट्रस ऑक्साईड महासागरामध्ये तयार होतो किंवा मातीमध्ये, म्हणजे हे उत्तर नाही. क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे ना, हा निसर्गात नाही तयार होत, तर हा संपूर्णपणे मानवनिर्मित आहे. मानव ज्या गोष्टी यूज करतो, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनिंग, ठीक आहे, यामध्ये ते क्लोरोफ्लोरोकार्बन असतो. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशिष्ट परिसर व त्या ठिकाणची दोन्ही पातळी संबंधी काही निकष ठरवून दिले आहेत. तर अयोग्य निकष असणारी जोडी शोधा. ठीक आहे. हे ध्वनी पातळी, हां ठीक आहे, ध्वनी पातळी असं त्याचा अर्थ आहे, लक्षात द्यायला आपल्याला त्या डेसिबलवरून. ठीक आहे. तर अयोग्य निकष कोणता आहे? पर्यायी आहे. कारण शांतता क्षेत्रामध्ये दिवसा 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल हे बरोबर आहे. व्यापारी क्षेत्रामध्ये दिवसा 65 डेसिबल व रात्री 55 डेसिबल हे बरोबर आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा 75 आणि रात्री 70 डेसिबल हे बरोबर आहे. पहिलं रॉंग आहे, कारण निवास जिथं मानव राहतो ना, तर त्या क्षेत्रामध्ये जो ध्वनीचा डेसिबलचं प्रमाण आहे हे दिवसा आहे 55. ठीक आहे, दिवसा आहे 55 आणि रात्रीच्याला आहे 45. हा तर लिहून घ्या निवासी क्षेत्रामधलं. मग पहिलंच काय होतं? चुकीचं होतं, म्हणून पहिलंच बरोबर आहे. बाकीचं महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 मध्ये चा समावेश होतो. तर स्पेशल अकृषी विद्यापीठासाठी होता. नंतर कृषीसाठी 1983, नंतर तंत्रज्ञानासाठी 1989ला विशिष्ट कायदे आलेले आहेत. उच्च शिक्षणातील संधीची उपलब्धता, समानता आणि यामध्ये सुधारणा रुसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर त्याच्यामध्ये मुख्य आहे गुणवत्तेमध्ये सुधारणा. ठीक आहे. तर रुसा, ज्याला आपण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान असं म्हणतो, रुसा हे अभियान सुरू झालं होतं महाविद्यालयीन शिक्षणाच्या संदर्भानं आणि ते 2013 मध्ये सुरू झालं होतं. हे मात्र एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्ववैदिक काळामध्ये शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांना डॅश डॅश म्हणत असत. पंडिता, ब्रह्मवादिनी, उपजया, साध्वी नाही, पंडिता नाही, ब्रह्मवादिनी म्हटल्या जाई. ज्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ऋग्वेद काळामध्ये उल्लेख मिळतो की काही स्त्रियांची नावं जसं गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा, आपाला या सर्व ब्रह्मवादिनी म्हणून गणल्या गेलेल्या आहेत. यामध्ये उपजया एक कन्सेप्ट आहे. ही बौद्ध काळाच्या संदर्भानं आहे. बौद्ध संघामध्ये कायमस्वरूपी राहणारे जे भिक्खू आहे 20 वर्ष शिक्षण घेतल्याच्या नंतरचे, तर त्यांना उपजया असं म्हटल्या जायचं. त्यानंतर नेक्स्ट, नीती शिक्षण म्हणजे डॅश डॅश होय, योग्य मनोवृत्तीचा विकास आणि प्रेरक शक्तीचा
विकास म्हणजे पर्यायी ए हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. बाकी बी सी डी हे रॉंग आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न, शिक्षण आणि उत्पादकता वाढीस लावणे हे शिफारस केलेल्या उद्दिष्टापैकी एक आहे. तर कोठारी एज्युकेशन कमिशननं 5 महत्त्वाची ध्येय सांगितलेली होती. कोठारी कमिशननं ती 5 ध्येयापैकी पहिलं जे मुख्य ध्येय आहे की शिक्षण आणि उत्पादकता वाढीस लावणे, म्हणजे हेच उत्तर आहे. दुसरं महत्त्वाचं ध्येय होतं सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता. तिसरं महत्त्वाचं ध्येय शिक्षण आणि आधुनिकता. चौथं महत्त्वाचं ध्येय होतं सामाजिक, भौतिक आणि आध्यात्मिक मूल्य. आणि 5वं ध्येय होतं धर्मासंबंधीचे शिक्षण. अशा पद्धतीनं आपण सराव पेपर क्रमांक 13 पाहिला. आपण 12च पेपर घेणार होतो, परंतु अचानक एक्झाम पुढे ढकलल्यामुळे 1 ते 1.5 महिना आणि आपला जो टेस्ट पेपरची डेट आणि तुमची एक्झामच्या डेटमध्ये खंड पडू नये आणि आपण अगोदर टाईम टेबल दिला होता 12 पेपरचा, परंतु परीक्षा टाईम टेबल दिल्याच्या नंतर पुढे ढकलली. म्हणून तुम्हाला मदत व्हावी म्हणून आपण अजून 2 ते 3 पेपर घेणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला याच फीसमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. तर हे लगेच तुम्हाला 12 पेपर PDF, त्याचे 12 आन्सर की PDF आणि त्याचे 12 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक लगेच तुम्हाला मिळतील. तुम्हाला 450 रुपये जी फीस आहे, ही 450 रुपये फीस 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायची आहे. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर स्क्रीनशॉट या नंबरला पाठवा. लगेच तुम्हाला 12 PDF पेपर, 12 आन्सर की आणि 12 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. त्याचबरोबर जे आपण एक्स्ट्रा 2-3 पेपर घेणार आहोत, म्हणजे हा सुद्धा पेपरची PDF मिळेल आणि राहिलेल्या 1-2 पेपरची सुद्धा आम्ही PDF देण्याचा वेळ मिळाल्यावर प्रयत्न करूयात. धन्यवाद.